नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 21 जानेवारी 2026. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला मिळालेली ही उपग्रह प्रतिमा, तिचे विश्लेषण आणि या सर्व सिस्टीमचा राज्यावर होणारा परिणाम हे आपण पाहणार आहोत. राज्यात येणाऱ्या काळात गारठा की पाऊस हे आपण पाहणार आहोत. या सर्व गोष्टीची माहिती आपण पाहणार आहोत. राज्यात कशा पद्धतीने येणाऱ्या काळात गारठा वाढणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या रब्बी पिकावर किती सकारात्मक होणार आहे, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्र परिवार यामध्ये जोडा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, ही उपग्रह प्रतिमा आहे. या ठिकाणी एक WD सक्रिय आहे, जो भविष्यात देशाच्या उत्तरेकडे येणार आहे आणि या ठिकाणी एक WD सक्रिय आहे. दक्षिणेकडे मित्रांनो ढगाळ परिस्थिती होऊन देशाच्या अति दक्षिणेकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. यामध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटका वगैरे या भागात अगदी बेंगलोर पर्यंत या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज येणार आहेत. म्हणजे एका वेळेस दक्षिणेकडून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज तर उत्तरेकडून WDच्या ऍक्टिव्हिटीज, या दोघांच्या कचाट्यामध्ये महाराष्ट्र सापडलेला आहे. तर महाराष्ट्रात कशा पद्धतीचे वातावरण असेल, तर मित्रांनो, महाराष्ट्रात जास्त प्रभाव हा WDचा होणार आहे. अगदी या WD हा स्ट्रॉंग WD येत आहे. यामुळे संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेशमधील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश संपूर्णपणे थंडीच्या कचाट्यामध्ये येणार आहे. पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी राहणार आहेत. राज्याच्या सुद्धा उत्तर साईडनं नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागातून सुद्धा हलक्या पावसाच्या शक्यता निर्माण होणार आहेत. मित्रांनो, राज्यावरील पावसाचे संकट कुठे टळले नाही, परंतु फार मोठा पाऊस राज्यावर होणार नाही. थंड वातावरण, थंडी आणि पाऊस याचं संमिश्र वातावरण राज्यात आपल्याला पाहायला मिळेल. राज्यात या कालखंडात गारठा वाढलेला असेल. मित्रांनो, 22 तारीख ते 30 तारखेपर्यंत नवे 5 फेब्रुवारीपर्यंत राज्यात गारठा राहणार आहे. आपण पाठीमागे सांगितले होते की यावर्षी मित्रांनो 28 फेब्रुवारीपर्यंत गारठा जाणवणार आहे. नवे तो मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाणार आहे. या सर्व गोष्टीची आपण विश्लेषण करता कशा पद्धतीने वातावरण राज्यात, देशात निर्माण होत आहे तिची आपण माहिती पाहत आहोत. हे पहा मित्रांनो, संपूर्ण हिमालयन प्रदेश सॉरी हिमालयन प्रदेशामधील सिमला मित्रांनो हे आल्हाददायक हवामानाचं ठिकाण आहे. पहिल्यांदा सिमल्याला बर्फवृष्टी होत आहे. मित्रांनो, पाठीमागे कृत्रिम बर्फवृष्टी सिमल्याला करण्यात आली, कारण पर्यटकाची संख्या घटल्या कारणानं सिमला हा थंडीच्या मोसममध्ये फिरण्यासाठी अतिशय आल्हाददायक असणारा हा हिमालयन प्रदेशातला भाग आहे. त्यामुळे या कालखंडात संपूर्ण हिमालयात मित्रांनो बर्फवृष्टी होणार आहे. अगदी इकडं पूर्व हिमालयापर्यंत सुद्धा ही बर्फवृष्टी जाणार आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम राज्यावर थंडीच्या रूपात होणार आहे. मित्रांनो, कोणी किती जरी काही म्हटलं तर राज्यात संपूर्ण जानेवारी थंडी राहणार आहे. फारसं काही टेम्परेचर राज्यात जाणवणार नाही, फारसं ढगाळ वातावरणही जाणवणार नाही. त्यामुळे थंडीचा प्रभाव हा राज्यात राहणार आहे. 26 जानेवारीचं ध्वजारोहण मित्रांनो आपल्याला थंडीमध्ये करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. हे कुठेही आपल्याला विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं, हा भले उत्तर ध्रुवाचा भाग आहे आणि उत्तर ध्रुवाला लागून आपल्या उत्तरेकडे रशिया आहे. रशियामध्ये प्रचंड बर्फवृष्टी झालेली आहे. अगदी 30 मजली इमारती या बर्फाच्या आच्छादनानं झाकल्या गेलेल्या आहेत. प्रचंड प्रमाणात जनजीवन तिथलं विस्कळीत झालेलं आहे आणि त्याचा किती नाही म्हटलं तरी भारतीय हवामानावर या रशियन हवामानाचा किंवा उत्तर ध्रुवाचा परिणाम होत असतो, लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी सुद्धा भारताच्या उत्तरी भागात पूर्णपणे बर्फ आच्छादन असताना दिसणार आहे. येणाऱ्या काळात ही संपूर्ण बर्फाचं आच्छादन असल्या कारणानं भारतामध्ये अगदी महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे. अगदी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नवे 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यात गारठ्याचं प्रमाण उत्तरेकडून, त्याला आपण झुळूक म्हणू, थंडीची झुळूक ही राज्यात येत राहणार आहे. याचं एकमेव कारण आहे रशियामध्ये पडलेला बर्फ, उत्तर ध्रुवावर पडलेला बर्फ. या सर्व कारणामुळे देशात, राज्यात गारठा वाढणार आहे.
या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. हा जो रशिया आहे हा जवळपास उत्तरेकडला जो रशियाचा भाग आहे हा संपूर्णपणे बर्फाच्छादित आहे. प्रचंड बर्फ या ठिकाणी पडत आहे. त्यामुळे सर्व गोष्टीचा विचार करता राज्यामध्ये देशाच्या उत्तरेकडील साईडला थंडी आणि राज्यामध्ये थंडीची झुळूक ही कायम राहणार आहे. त्यामुळे उत्तम पद्धतीने रब्बीची पिकं यावर्षी येणार आहेत. रब्बीच्या हंगामामध्ये मित्रांनो फारशा गारपिटीच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा होणार नाहीत. मार्च नंतरच राज्यामध्ये गारपीट वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे फार काही चिंता मला वाटतं तुम्ही करण्याचं कारण नाही. जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, फेब्रुवारीच्या मध्यानंतर जरी वातावरण बदलत असेल तर फार गंभीर वातावरण राज्यात होणार नाही. गारठ्याचा प्रभाव राहणार आहे. कारण का तर आपण अल्निनोच्या पार्श्वभूमीवर आहोत, लालिनाच्या पार्श्वभूमीवर आहोत. लालिना असल्या कारणानं राज्यात उत्तम पद्धतीने रब्बी हंगाम येत आहे. मित्रांनो या सर्व बर्फवृष्टीचा आणि याचा परिणाम हा कसा होणार आहे डब्ल्यूडीचा तो दर्शवणारा हा नकाशा आहे. या ठिकाणी पहा संपूर्ण उत्तर भारत अगदी हिमालयन प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो पावसाची ऍक्टिव्हिटीज नॉर्मल दाखवलेल्या आहेत. फार काही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नाहीत. संपूर्णपणे थंडी ही आपल्याला गडद थंडी कित्येक ठिकाणी -4 डिग्री पर्यंत तापमान राजस्थानच्या भागातलं 4 डिग्री पर्यंत तापमान सुद्धा जाऊ शकतं. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर तापमानात घट होऊ शकते. या सर्व गोष्टीवर मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी हा गारठा घेऊन येणारा असेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.